नमस्कार सर. हां, नमस्कार. हा सर, तुम्ही जी तारीख सांगितली होती 16, 17, 18 खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि आज देखील 17 तारखेला राज्यात ठिकठिकाणी मोठा पाऊस झालेला आहे सर. तर हो. नक्की तो पाऊस किती तारखेपर्यंत राहील? आज आहे 17 ऑगस्ट 2025. शेतकऱ्यांना सांगा 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत आणखीन 4 दिवस राज्यात ठिकठिकाणी काही भागामध्ये दुपारून पाऊस पडेल, काही जिल्ह्यात संध्याकाळी पडेल, काही जिल्ह्यात पहाटे 3 वाजता पडेल. पण सगळीकडे काय होणार आहे 20 तारखेपर्यंत खूप पाऊस पडणार आहे. हो सर, 20 तारखे. आणि शेतकऱ्याला सांगा आता सध्या आज 17 तारखेला ना आता संभाजीनगर, जालना, कन्नड, चाळीसगाव, येवला, अंदरसूर, कोपरगाव, कोपरगाव तिकडे शिर्डी या भागामध्ये आज देखील ना आता सध्या चालूच असेल पाऊस. पण तिकडे देखील खूप पाऊस पडणार आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्राकडे जर आता जास्त पाऊस पडणार आहे ह्या 4 दिवस 5 दिवस. हो सर. उत्तर महाराष्ट्र. हा नक्कीच सर. हा जो पावसाचा जास्त जोर आहे किती तारखेपर्यंत राहील? 21 तारखेपर्यंत. हा सर. जर पूर्णपणे जर पाऊस उघडायचा म्हटला, जर शेतकऱ्यांना तर उघडीप पाहिजे. खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि नुकसान देखील झालेलं आहे. तर त्यांना मग उघडीप काय? उघडीप काय होईल 21 तारखेला उघडीप होणार आहे. 21 ऑगस्टला. हो 21 तारखेला. मग 22 ला काय होईल जरा जास्त उघडणार. मग 21 पासूनच उघडणार आहे पाऊस. हो सर. राज्यात म्हणजे आणि आणि शेतकऱ्याला सांगायचं की उघड झाली समजा 21, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणायचं. हा सर. म्हणजे 21. लगेच 26 ला पुन्हा पावसाचं पुन्हा आगमन होईल. हो सर. नक्कीच सर. यंदा जो पाऊस आहे सर, तो खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि यंदाही कुठे पाण्याची टंचाई राहिलेली नाही आणि हं. भाग राहिलेले होते सर, ते ह्या दिवसामध्ये कव्हर झालेलेच असतील नक्की. हो सगळीकडे. आपण म्हणलो तर ना सगळे तळे भरणारेच राहिलेले. येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण, जायकवाडी धरण हे सगळे धरण भरले. पुन्हा विशेष म्हणजे इकडं ढेकू प्रकल्प होता बघा शिवण्याकडे. शिवना नदीला आतापर्यंत पूर आलाच नव्हता. ह्या याच्यात पूर आला. हो सर. म्हणजे हो. कोणतेच तलाव गिलाव राहिले नाही भरायचे संपूर्ण. सगळे सगळे. बीड जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडला आणि आता आणखीन देखील ना या 4 दिवसामध्ये बीड जिल्हा खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यभर पाऊस पडणार आहे सगळीकडे. हो सर. आणि तुम्ही खूप मोठी आता फक्त शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या 21 तारखेला पाऊस उघडणार आहे म्हणा. बरोबर. 21 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांना म्हणजे कामे करता येणार आहे आणि हो. सूर्यदर्शन देखील होणार आहे. हो. आणि हे पावसाचा जोर जास्त राहणार आहे 24 तारखेपर्यंत. खूप आज- राहणार आहे. म्हणजे ना आता जी पडला का मागचा त्याच्यापेक्षा याच्यात प्रमाण जास्त राहणार आता. स्पीडनं राहणार आहे जरा. हो सर. नक्कीच. सध्या तरी या शेतकऱ्यांना आता पुढील रब्बी हंगामामध्ये फायदा होणार आहे. कुठेही पाण्याची टंचाई भासणार नाही. नाही. फक्त शेतकऱ्यांना एवढी चिंता आहे की हा पाऊस लवकरात लवकर उघडायला हवा. तर ती तारीख दिलेली आहे 21 ऑगस्ट. 21 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना आपली 25 ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करायला वेळ भेटणार. 25 ऑगस्टपर्यंत. तर नक्कीच आजची जी तारीख आहे ती 17 आहे. अजून 3 ते 4 दिवस बाकी आहे पाऊस म्हणजे 4 दिवस पावसाचे आहेत म्हणून आणखी. 4 दिवस अजून पावसाचे आहेत. नक्कीच सर. धन्यवाद सर.